कोणत्याही व्यवसायाला जर कष्ट आणि मेहनतीची जोड असेल तर व्यवसाय आपोआप यशस्वी होतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे साताऱ्यातील प्रसिद्ध दीक्षित डोसा। दीक्षित भावंड प्रचंड मेहनत घेऊन आपल्या वडिलोपार्जित डोसा विक्रीचा व्यवसाय पुढे नेत आहेत। या भावंडांनी शिक्षण घेत असतानाच आपल्या घरचा डोशाचा व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळला असून आता साताऱ्यात राजवाडा चौपाटीवर दीक्षित डोशाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। डोशाची चव खरंच भारी आहे, म्हणूनच या दीक्षित भावंडांच्या डोशाचा चवीने सातारकरांना आपलंसं केलंय। दीक्षित डोसा हा फेवरेट डोसा आहे की आमचे डोसा खायचा म्हणलं तर लोक राजवाडा चौपाटीवर दीक्षित डोसा खायला अवश्य भेट द्यायला येतात। आणि आमचे 2-3 पदार्थ आहेत, स्पंज डोसा आहे, कट डोसा आहे, मसाला डोसा आहे, उत्तप्पा आहे। हे पदार्थ गिरायकांना असंख्य प्रमाणात आवडतात, म्हणजे एक 2-2 गिरायक कस्टमर खातो आवडेल। तेजस दीक्षित आणि त्याचे भावंड मिळून हा व्यवसाय सध्या सांभाळत आहेत। डोशाच्या भरवशावर तेजसने त्याच्यासह लहान भाऊ आणि बहिणीचं शिक्षण पूर्ण केलंय। शाळेतून घरी आल्यावर ते गाडीवर डोसा शिकायचे आणि घरी गेल्यावर अभ्यास करायचे, असा या भावंडांचा रोजचा दिनक्रम होता। तेजस सोबत त्याची बहीण आणि भाऊ असे तिघे मिळून हा व्यवसाय चालवत असून गेले 10 वर्षांपासून त्यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे। शिकत हा व्यवसाय सुरू ठेवला। माझ्या बहिणीचं 12वी पास ITI शिक्षण झालेलं आहे, माझं 12वी पास शिक्षण झालं आहे, माझ्या बारक्या भावाचं पण 12वी पास शिक्षण झालेलं आहे। पण कालांतराने आमच्या वडिलांनी जरा हातभार काढून घेतला, त्यामुळं आम्ही हा व्यवसाय बहीण भावंड मिळून सुरळीत पुढे चालवत आहे। आमचं वार्षिक मंथली उत्पन्न नाही म्हणलं तर 30-40 हजार रुपये आहे। आम्हाला कुठं जायचे काम करायची गरज लागत नाही। अगदी अत्यल्प दरात दीक्षितांचा प्रसिद्ध डोसा सातारकरांची भूक भागवतोय। अनोखी चव आणि साईजमुळे असंख्य खवय्यांचं मन या भावंडांनी जिंकून घेतलंय। सातारा शहरासोबतच जिल्हाभरात आता या भावंडांनी नाव कमावलंय। सरासरी एक वार्षिक उत्पन्न चांगलं आहे। आम्ही पहिले खूप हालाकीत दिवस काढले, पण आता चांगलं चाललं, आमचं सुरळीत चाललं। या व्यवसायात शिकत आम्ही आलो। थोडाफार हातभार बहिणीचा पण होता, माझ्या लहान भावाचा पण आहे, माझा पण आहे। आमचा तिघांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे। आता आमचा डोशाचा रेट 30-40 रुपये आहे। डोसा विक्री करून दिवसाला अंदाजे 2 ते 2.5 हजार रुपयांचा फायदा होत असून महिन्याला कमीत कमी 35 ते 40 हजारांवर त्यांना मिळकत प्राप्त होते। त्यामुळे कुटुंबियांच्या कठीण काळात डोसा दीक्षितांसाठी वरदान ठरला असून अगदी वयाच्या 14-15 वर्षांपासून हे भावंड कुटुंबियांचा आधार ठरले आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज अनकट, सातारा।